नागनाथ नारायण पंचलिंगे राहणार इंजेगाव येथील असून आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना ही एका शेतकऱ्याकडून संबोधण्याची वेळ आलेली आहे। कारण नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड तालुका फत्तेपूर येथे शिकारघाट रोड आणि धनेगाव उपसा सिंचन कॅनॉल यासाठी 1973 व 77 मध्ये भूसंपादन होऊन देखील ते सातबाऱ्याहून वजा झाले नसल्यामुळे पुन्हा खरेदी विक्री होत आहे। महसूल मंत्री साहेब, याकडे आपण तात्काळ जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन ते सातबाऱ्याहून वजा करण्यात यावं आणि त्यामुळे भरपूर शेतकऱ्यांची खरेदी विक्री होत आहे, जाणीवपूर्वक फसवणूक होत आहे आणि तेथील तलाठी, तत्कालीन तलाठी व मंडळाधिकारी तहसीलदार माननीय दिलीप पवार साहेब यांनी केवळ पैशासाठी आज रोजी कुठलीही कारवाई करत नाही। यांना पैसा झाला की कुठलेही मोकार कामे कराय हे सुकाळ आहेत आणि छत्रपती स्वराज्य महाराज छत्रपती शिवाजी महाराज स्वी समाधान शिबिर अंतर्गत जे आपल्या महाराष्ट्रभर एक टप्पा क्रमांक 1 चालू आहे, त्यामध्ये केवळ नांदेड जिल्हा फोटोग्राफी फोटो सेशन करण्यामध्ये गोल्ड मेडल हासिल केलेलं आहे यांनी, परंतु कोण्याही शेतकऱ्याला न्याय मात्र त्यामध्ये मिळालेला नाही। म्हणून आपण महसूल मंत्र्यांनी यामध्ये निजी तात्काळ दखल देऊन या कारवाईवर लक्ष घालावे व गरीब शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी मी मागील 30/4/2026 पासून विभागीय आयुक्त येथे आमरण उपोषणासाठी बसलेला आहे आणि अशा बंडखोर अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी लावून यांना तात्काळ बडतर्फ करण्यात यावे, एवढीच माझी नम्र विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। तुमच्यावर खोटे गुन्हे का नोंदवले त्यांनी? कोणते गुन्हे नोंदवले? कारण माझ्याकडे पोलीस अधिकाऱ्यांना देण्यासाठी पैसा नाहीये, म्हणून त्यांचा मनमानी कारभार व गुंड लोकांना पाठीशी घालून खतपाणी घालण्याचं काम नांदेड येथील ग्रामीण पोलीस स्टेशन करत आहे। म्हणून त्यांनी आज तुम्ही तपासू शकता, माझ्या कुटुंबावर आज रोजी कुठले NC सुद्धा दाखल नाही, परंतु माझ्या कुटुंबाचा सर्व कॅरेक्टर यांनी नक्षलवाद्यासारखं खराब केलेलं आहे आणि 8 जणांवर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत। त्याची देखील SIT स्तरावर सखोल चौकशी होऊन मी दोषी असेल तर माझ्यावर कारवाई करावी, अन्यथा दोषीयांना तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांच्यावर सुद्धा मानहानीचा गुन्हा दाखल करावा, एवढी नम्र विनंती आहे। बरं, तुमची शासनाकडे काय मागणी आहे? मग शासनाकडे एवढीच आहे की शासनाने जे काही दिशाभूल म्हणून जे सातबाऱ्यावरून क्षेत्र वजा होण्याचं संपादित होऊन राहिले होतं ते तात्काळ करण्यात यावं आणि गुंड लोकांनी माझ्या शेतात येऊन मारहाण करून पोलीस प्रशासनाला हाताशा धरून माझ्या कुटुंबावर आत्महत्या केल्याशिवाय कुठलाही पर्याय शिल्लक राहिलेला नाही। हाच मार्ग आम्हाला दाखवून देण्यात पोलीस प्रशासन येत आहे। तरी माननीय मुख्यमंत्री साहेबांना एवढीच नम्र विनंती आहे की आपल्या भारतामध्ये इतर राज्यामध्ये जे काही टोल फ्री नंबर सामान्य शेतकऱ्यासाठी व जनतेसाठी तात्काळ एका प्लॅटफॉर्मवरून सर्वांचं संकट निवारण करण्यासाठी नंबर जाहीर करण्यात आलेले आहे जारी, ते आपल्या लाडक्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाऊने सुद्धा ते तात्काळ तसा प्लॅटफॉर्म उपलब्ध करावा, एवढी नम्र विनंती आहे। नाव सांगा सर आपलं? नागनाथ नारायण पंचलिंगे, राहणार इंजेगाव, तालुका जिल्हा नांदेड।